आसाममध्ये आज 9 एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान होते। आसाम केवळ चहाच्या मळ्यांसाठीच नाही, तर तिथल्या सामाजिक आणि वांशिक विविधतेसाठीही ओळखला जातो। 2011च्या जनगणनेनुसार आसामची लोकसंख्या सुमारे 3,12,00,000 आहे। ती देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 2.5% या राज्यात बोडो, मिसिंग, कर्बी, आसामी आणि बंगाली अशा 100हून अधिक वांशिक गटांचं वास्तव्य आहे। राजकीय दृष्ट्या पाहिल्यास आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहेत। 2021च्या निवडणुकीत भाजपने 75 जागा जिंकून सत्ता राखली होती, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाजोत आघाडीला 50 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। मात्र खरा राजकीय भूकंप तेव्हा झाला जेव्हा सर्वानंद सोनोवाल यांच्याऐवजी हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं। आसामच्या राजकारणाला समजून घेण्यासाठी त्याचे 5 भौगोलिक विभागात वर्गीकरण करणं आवश्यक आहे। बराक व्हॅली, मध्य आसाम, लोअर आसाम, नॉर्थ आसाम आणि अप्पर आसाम। प्रत्येक भागाचे प्रश्न वेगळे आहेत। बराक व्हॅलीमध्ये बंगाली भाषिकांचं प्राबल्य आहे आणि तिथे CAA, NRC आणि घुसखोरी हे कळीचे मुद्दे आहेत। मध्य आसाममध्ये डोंगराळ आणि मैदानी भाग एकत्र येतो, जिथे 6 शेड्यूल अंतर्गत स्वायत्ततेची मागणी जोर धरते। लोअर आसाम हे राजकारणाचं केंद्र आहे, कारण इथे गुवाहाटी आणि दिसपूर सारखी शहरं आहेत। इथे मुस्लिम आणि बोडो समुदायाची मतं निर्णायक ठरतात। उत्तर आसाममध्ये चहा मळ्यातील कामगारांचे प्रश्न आणि ब्रह्मपुत्रा नदीमुळे होणारी धूप हे मोठे प्रश्न आहेत। तर अप्पर आसाम हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। आसामच्या या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांनी जास्त लक्ष वेधले। राहुल गांधी आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यातील संघर्ष आता टोकाचा झालाय। राहुल गांधी यांनी सरमा यांना देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री असं संबोधलं। हा वाद केवळ राजकीय नसून 10 वर्ष जुन्या बिस्किट प्रकरणाशी जोडलेला आहे। 2015 मध्ये काँग्रेस सोडताना सरमा यांनी आरोप केला होता की राहुल गांधी आपल्या पाळीव कुत्र्याला ज्या प्लेटमध्ये बिस्किट खाऊ घालत होते, त्याच प्लेटमधून काँग्रेस नेत्यांना बिस्किट खाण्यास भाग पाडलं गेलं। तेव्हापासून सरमा यांनी ईशान्य भारतातून काँग्रेसला सत्तेबाहेर काढण्याची शपथ घेतली आणि ती पूर्णही करून दाखवली। आता काँग्रेसही त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करण्याची एकही संधी सोडत नाहीये। नुकतंच काँग्रेसने प्रियंका गांधी आणि गौरव गोगोई यांच्या एका फोटोवरून एक नवीन वाद उकरून काढला। प्रियंका गांधी यांनी 3 बोटं दाखवलेला तो फोटो सोशल मीडियावर चर्चेत होता। त्यानंतर काँग्रेसने असा दावा केला की मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुयान शर्मा यांच्याकडे 3 वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट आहेत। काँग्रेस नेते पवन खेडा यांनी असा आरोप केला की सरमा यांच्या पत्नीकडे इजिप्त, अँटिग्वा आणि भारताचे पासपोर्ट आहेत, जे कायद्यानुसार बेकायदेशीर आहेत। या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिलं। त्यांनी हा सर्व डेटा पाकिस्तानी सोशल मीडिया ग्रुप्सवरून उचलल्याचा दावा केला आणि गौरव गोगोई यांचे पाकिस्तानशी काय संबंध आहेत असा सवाल उपस्थित केला। हा वाद कोर्टात पोहोचला। भाजपने याला काँग्रेसचा फेक न्यूज अजेंडा असं म्हटलंय। आसामच्या राजकारणात सध्या भ्रष्टाचारी विरुद्ध पाकिस्तानी एजंट अशी लढाई पाहायला मिळते। मुख्यमंत्री सरमा स्वतःच्या कामावर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम आहेत, तर गौरव गोगोई यांच्या रूपाने काँग्रेसला एक तरुण आणि आक्रमक चेहरा मिळालाय। गौरव गोगोई यांचे वडील तरुण गोगोई हे आसामचे दीर्घकाळ मुख्यमंत्री होते, त्यामुळे या निवडणुकीत गोगोई परिवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दुसरीकडे भाजपने आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण ईशान्येकडील राज्यांत आपले पाय घट्ट रोवलेत। मात्र पक्षांतर्गत नाराजी आणि जुन्या भाजप नेत्यांना डावललं जात असल्याच्या भावनांमुळे निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आसामची ही निवडणूक केवळ मुख्यमंत्री बदलण्याची किंवा जागा जिंकण्याची नसून ती अस्मिता, ओळख आणि अस्तित्वाची लढाई आहे। 9 एप्रिलला होत असलेलं मतदान आसामच्या पुढील 5 वर्षांची दिशा ठरवेल। CAA, NRC सारखे जुने मुद्दे, पत्नीवर झालेले आरोप आणि राहुल गांधींची आक्रमकता या सर्व गोष्टींच्या सावलीत ही निवडणूक पार पडते। मतदारांच्या मनात नेमकं काय आहे आणि ते विकासाला मतदान करतात की वैयक्तिक वादांना, हे लवकरच स्पष्ट होईल।